निवडणूक आयोगाच्या कलांनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते। निवडणूक आयोगानुसार भाजप 43 जागांवर पुढे आहे। आम आदमी पक्षाला 27 जागांवर आघाडी मिळताना दिसते आहे। ही निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईटवरची ही आकडेवारी आहे। निवडणूक आयोगाच्या कलांनुसार आपण बघतोय की पूर्ण बहुमताजवळ भाजप बहुमत ओलांडून गेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या सगळ्यामध्ये आता भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। चोरमारे सर, मगाशी ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की संजय राऊतांनी महाराष्ट्र पॅटर्नचा उल्लेख केला वेगळ्या अर्थानं, मात्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा महायुतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नव्हता आणि दिल्लीमध्ये सुद्धा भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही। कोण होईल, कुणाच्या गळ्यात माळ पडेल असं वाटतंय? नाही, पण महाराष्ट्र आणि दिल्लीत फरक एवढा आहे की महाराष्ट्रातली निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढवली गेली होती। सगळी निवडणूक महायुतीची निवडणूक ही म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले आम्ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय असं महायुती म्हणत असली तरी निवडणूक भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती। त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसांचा दावा होता। अर्थात त्यासाठी सुद्धा भारतीय जनता पक्षानं अनेक दिवस घेतले का घेतले सर थोडंसं थांबवतोय, एक प्रतिक्रिया काय येतात? चोरमारे सर, तर म्हणजे इतकं देवेंद्र फडणवीसांचं नाव एवढं निश्चित असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं त्यासाठी इतका वेळ का घेतला, कशासाठी घेतला हा अर्थात भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। पण दिल्लीतली परिस्थिती वेगळी आहे की दिल्लीतली निवडणूक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढवली। दिल्लीत असं भारतीय जनता पक्षाचं स्थानिक पातळीवरचं नेतृत्व नव्हतं। त्यामुळं जो चेहरा येईल तो आता मोदी आणि शहा यांच्या मनात कोण आहे यावर ठरेल। आता पुन्हा प्रवेश वर्मा जे आता केजरीवालांच्या विरोधात लढतायत ते तिथं अर्थात तिथला निकाल काय लागतो यावर भरतं। अजून तिथं इतकी काटेकी टक्कर सुरू आहे की तिथल्या निकालावर अवलंबून आहे। मनोज तिवारी जे गेली काही वर्ष भारतीय जनता पक्षाचा दिल्लीतला नेतृत्व दिल्लीचा चेहरा म्हणून मनोज तिवारी यांच्याकडे बघितलं जातं। मग त्यांच्या संदर्भात पक्ष नेतृत्व किती अनुकूल आहे हे रमेश बिदुरी आहेत। ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला आवश्यक असलेला वाचाळपणा सगळा त्यांच्याकडे आहे। त्यामुळे ती त्यांची चॉईस असू शकते। एखादं बासुरी स्वराज सारखं नवं नेतृत्वही विधानसभेच्या बाहेरचं पुढे येऊ शकतं। म्हणजे ही आपल्याला माहीत असलेली नेतृत्व क्षमता असलेली ज्ञात माणसं आहेत। बाकी तिथं पक्षपातीवर कुणालाही भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करू शकतो। आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बघितलंय की तुमच्या कल्पनेत नसले नाव पुढे आलेलं होतं। त्यामुळे अर्थात मोदी शहा यांच्या मनात कोण आहे या विषयावर चोरमारे सर आपल्याला अभिजित सरांच्याकडे पण जायचंय, पण विश्वास पाठक जे आहेत, विश्वासजी तुम्हाला थेट प्रश्न आहे, कोण असणार भाजपचा दिल्लीतला मुख्यमंत्री? भारतीय जनता पक्षाचा जो कोणी मुख्यमंत्री असेल तो आमचा निवडून आलेला आमदार असेल आणि तो एक कार्यकर्ता असेल। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जर आपण पॅटर्न बघितलं तर राजस्थान असो, छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो की निवडून आल्यानंतर सर्व लोक सर्वानुमते आपला उमेदवार निवडतात। त्यामुळे आमच्या दृष्टीने नेता कोण हा मोठा प्रश्न नाहीच आहे। निवडून येणं हे आवश्यक होतं, अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे निकाल लागतात आहे। इलेक्शन कमिशनने देखील आता ते एंडोर्स केलेलं आहे की जवळजवळ 43 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, 27 ठिकाणी आम आदमी पार्टी। त्यामुळे आमच्या दृष्टीने नेतृत्व हा मोठा विषय नाही। आमचं सामूहिक नेतृत्व असतं राज्यांमध्ये आणि त्याप्रमाणेच मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चांगलं काम करेल। अगदी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे सुद्धा जोडले गेले आहेत। बालाजी पाटीलजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असे एक्झिट पोल येत होते। काही जागा काँग्रेसला दाखवल्या होत्या, मात्र आता आघाडीमध्ये 2-4 जागा होत्या त्या पण आता शून्यावर आलेल्या आहेत। हॅट्रिक करताना दिसते पराभवाची दिल्लीमध्ये, काय कारण आहेत त्याची? आता या सगळ्या कारणांची मीमांसा आम्ही करू, त्याच्यावरती चिंतन करू। निश्चित पद्धतीनं आम्ही कमी पडलो हे पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं मान्य करतो, पण यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेल्या निवडणुकांची पारदर्शकता ही जनतेच्या समोर ठेवली पाहिजे। ज्या पद्धतीनं काल आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन, त्यामुळं हा पराभव आम्हाला मान्य आहे, त्याचं आम्ही चिंतन करू, नव्यानं पुन्हा लढू, बांधणी करू आणि लोकांच्या मुद्द्यावरती लढत राहू। पण ज्या निवडणुका अलीकडच्या काळात महाराष्ट्रासारखी निवडणूक असेल या ज्या झाल्या किंवा आता सुरू होत असलेली दिल्ली निवडणूक आहे
या निवडणुकांची पारदर्शकता निवडणूक आयोगानं जनतेच्या समोर ठेवली पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. बाकी आम्ही लढत राहूया. अगदी निवडणूक आयोग राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर किंवा मुद्दे मांडले त्याच्यावर उत्तर देईलच. मात्र अभिजित सरांच्याकडे जातोय. अभिजित सर, आपण बघितलं की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात आम्ही आत्मचिंतन करू, काम करू, संघटनेमध्ये काम करू. 10 वर्षामध्ये काय केलं असं वाटतंय तुम्हाला? संदीप, निवडणूक झाली की काँग्रेस पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते नेते कुंभकर्णीय झोपेत जातात. हेच आपण महाराष्ट्रात बघितलं. महाराष्ट्राचा निकाल लागला त्यावेळेसपासून ना ते प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकले, ना कारण मीमांसा करून पुढं पक्षाची काय रणनीती असली पाहिजे याकडे त्यांनी निवडले. अगदी बरोबर आहे. चोरमारे सर म्हणतात प्रदेशाध्यक्षाला आमची गोष्ट, विधानसभेतला गटनेता निवडायचा बाकी आहे, प्रदेशाध्यक्ष निवडायचा बाकी आहे. त्यामुळं ते एकदम कुंभकर्णीय झोपेत जातात आणि ते निवडणुकीच्या 6 महिने आधी त्यांना जाग येते आणि मग निवडणुकीच्या कामाला लागतात. असं आत्ताच्या काळात चालणार नाही, कारण समोर भाजप आहे. भाजप हा 24 तास निवडणुकीच्या कामाला लागलेला असतो आणि त्याचबरोबर त्यांची संघटना, कार्यकर्ते यांना ते कामाला लावून ताकदीनं उतरतात. हे आपण दिल्लीत बघतोय. 27 वर्षाचा वनवास भाजपचा संपेल असं चित्र 2025ला दिसतंय. त्याच्या मागचं मूळ कारण मागच्या अगदी अभिजित सर एक ब्रेकिंग बघूयात आणि त्यानंतर मग हे विश्लेषण पुढे करूयात. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपची सत्तेकडे वाटचाल पाहायला मिळते आहे. भाजपला 40 तर आपला 30 जागांवर आघाडी मिळते. दिल्ली विधानसभेत भाजप ज्या पद्धतीने आपण बघितलं, सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनचे पोस्टल पासूनचे जे आघाडी आहे ती भाजप कायम राखताना आपल्याला पाहायला मिळते. आता सुद्धा भाजप 40 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर आपची जी पिछेहाट आहे ती पहिल्या फेरीपासून आतापर्यंत आपची पिछेहाट कायम असल्याचं पाहायला मिळतंय. आप 30 जागांवर तर भाजप 40 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजित सर, तर मूळ मुद्दा असा आहे की भाजपनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक रणनीती आखली की लोकसभा निवडणुकीमध्ये 52 जागांवर भाजप आघाडीवर होतं. त्या 52 विधानसभा त्यांनी निश्चित केल्या आणि तिथं एक विस्तारक आणि एक नेता देऊन तिथं कामाला लागले. अशा पद्धतीचं कुठलंही काम काँग्रेसने केलं नाही. काँग्रेस जागीच झाली डिसेंबर महिन्यामध्ये की कोणाला उमेदवार द्यायचं. मग त्यांचे जे ताकदवर नेते होते, अलका लांबा, त्यानंतर फरहाद सुरी, संदीप दीक्षित यांना तिकीट देण्यासाठी मागे लागले. हे सुरुवातीला तयार नव्हते. राहुल गांधींना काही नेत्यांना बोलावं लागलं, त्यानंतर त्यांनी तिकिटांचा स्वीकार केला. त्यामुळं भाजप आणि काँग्रेसच्या कार्यशैलीत फरक आहे. तो फरक आज निकालांच्या आकड्यांमध्ये दिसून येतो. तो मेहनतीचा आहे. भाजपची प्रचार यंत्रणा, भाजपची कार्यकर्त्यांवरचा दृढ विश्वास आणि निवडणूक लढवण्याची शक्ती ही आपल्याला दिल्ली निवडणुकीत दिसून येते. त्याचं फळ म्हणजे हे स्क्रीनवर दिसणारे आकडे आहेत. अगदी. आणि काँग्रेसचे मातब्बर नेते तिकीट का घेत नव्हते त्याचा आपल्याला या कलांमध्ये साधारणतः दिसून येत आहे. जयसिंग सेरे आपल्यासोबत आहे. जयसिंगजी, आपण बघितलं की आता भाजप बहुमताच्या जवळपास म्हणजे बहुमत येईलच हे कल आहेत, पण निकाल काही वेगळा नसणार आहे. पण एकंदरीत आपण बघितलं 10 वर्षामध्ये सत्तेच्या विरोधातली लाट असेल किंवा ज्या पद्धतीनं मार्केटिंग केलं आम आदमी पार्टीनं तशी कामं झालेली दिसत नाही आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सत्तेवर आलेल्या पक्षाच्याच नेत्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काय म्हणणं आहे तुमच्यावर? मेन जे भ्रष्टाचाराचे आरोप जे करतायत रिलेटेड आहे की जेव्हा सुप्रीम म्हणा कुठल्या पण कोणत्याही कोर्टामध्ये हे लोक कधी प्रूफ करू शकलेले नाही आहेत. यांना प्रूफ करताच आलं नाही कारण की आमचा एव्हिडन्सच नाही आहेत. एव्हिडन्स आम्ही कोणत्याही प्रकारची चोरी केलेली नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाहीये म्हणून हायकोर्टाने आम्हाला सूट दिलेली आहे. आम्हाला त्याच्यासाठी जामीन दिलेला आहे. आमचे नेते अरविंद केजरीवाल आतमध्ये होते, मनीष सिसोदिया आतमध्ये होते, सत्येंद्र जैन आतमध्ये होते. आमच्या ज्या नेत्यांना आतमध्ये त्यांनी डांबून ठेवलं त्यांना तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. जसं महाराष्ट्रातलं सरकार जसं तोडलं शिवसेना फोडून जसं बीजेपीकडे जायला लावलं, त्यांच्यावरती जसे ईडी लावल्या, बाकीच्या सगळ्या यंत्रणा लावून त्यांना कसं फोडून काढायचा प्रयत्न केला, तसं आम आदमी पार्टी फुटू नाही शकली आहे दिल्लीमध्ये. त्यांना आतमध्ये ठेवलं गेलं. त्यांच्या जेव्हा आम्ही कोर्टामधून ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या लढवल्या त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे एव्हिडन्स प्रूफ नाही करतामुळे कोर्टाने आम्हाला सुटका करून दिलेली आहे. जामिनावरती सुटका आहे पण रिलेटेड हा मॅटर सुरू आहे. अजून भ्रष्टाचार प्रूफ नाही झाला. हे भ्रष्टाचाराचे आरोप लावतात, हे जर त्यांनी प्रूफ केलं तर आम्ही राजकारण सोडू असं सुद्धा अरविंद केजरीवाल क्लिअरली म्हटलेले. त्यामुळे भ्रष्टाचार आमच्याकडे झालेलाच नाहीये. राहिला मुद्दा
वोटरचा. मी मेन मुद्द्यावर येतो, जे इलेक्शन कमिशनचा आहे त्यांची जी वेबसाईट आहे, दिल्लीची इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे, त्यांनी काल रात्री जेव्हा अरविंद केजरीवाल सरांनी पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला की तुम्ही जो टोटल वोट्स आहेत ते टोटल वोट पब्लिश करा, तर रात्री त्यांनी म्हणजे जवळजवळ एक 6 ते 7च्या टायमाच्या आसपास त्यांनी वोटर लिस्ट पब्लिक केली. जयसिंगजी तुमचा मुद्दा पूर्ण करायचाच आहे.